आणि तो दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 10 बातम्या। पीएम आवास योजनेतून घर बांधण्यासाठी 1.5 लाखांऐवजी 2 लाख देणार। पुण्यामधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। 20 लाख लाभार्थ्यांना सोलारचं अनुदान देणार, फडणवीसांची घोषणा। आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती। काही दिवसांपूर्वीच शक्तिकांत दास आरबीआयचे गव्हर्नर म्हणून निवृत्त झाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवेदन देण्यासाठी आलेले मराठा कार्यकर्ते ताब्यात। शहांनी भेटीची वेळ न दिल्यानं कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी जलद गतीनं करण्याची मागणी आहे। ठाणे महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, संजीव नाईकांचं वक्तव्य। औषध घेण्याची वेळ आणि दिल्लीवरून परतीचं विमान प्रवासाची वेळ आल्यानंच मी व्यासपीठ सोडलंय। व्यासपीठ सोडल्यानंतर कवी इंद्रजित भालेराव यांचं स्पष्टीकरण। जीपीएस रुग्णांना सरकारी मदतीचा हात। जनआरोग्यासह पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेमधून उपचाराचा खर्च मिळणार आहे। आरोग्य विमा असणाऱ्यांना सरकारी योजनेतून मदत मिळणार नाही। गडचिरोलीत खजिना निधी वाटपामधील घोटाळ्यावर शिक्कामोर्तब। 162 कोटींच्या कामांवर जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती आहे। जिल्ह्यामधल्या 221 गावांमधील ग्रामपंचायतींना फटका। रत्नागिरीच्या एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधून वायू गळती। 1 जण गंभीर जखमी आहे। कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू झालेत। परिसरामधल्या नागरिकांमध्ये सध्या डोळ्यांच्या आजारपणाचा त्रास होत आहे। जालन्यात झोपलेल्या मजुरांच्या अंगावर टिप्परमधून वाळू ओतली। 5 जणांचा दमून मृत्यू झालाय। चालकाचा निष्काळजीपणा मजुरांच्या जीवावर बेतलाय। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या पासोडीमधली ही धक्कादायक घटना आहे।